आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे, कारण की पीक विमा आणि नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। अखेर आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील जोजून येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत 30 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3200 कोटी रुपये आता जमा करण्यात आहेत। पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते, पण आज अखेर निर्णय जाहीर झाला। पीक विमा वाटपाला आता मुहूर्त लागल्याचं दिसत आहे। हा पहिलाच हप्ता असल्याने ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत तर घाबरून जाऊ नका। सरकारने लवकर अजून 8,000 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, जो 25% अग्रिम होता तो भरपूर या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाला नाही, काहीच शेतकऱ्याला मिळाला। तर आता सरकारने निर्णय घेतलेला आहे, 3200 कोटी रुपयांचा निधी आता वितरित केला जात आहे आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा पण होत आहे। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या हा निधी कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार। बघा, महाराष्ट्र सरकारकडून एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आता दिली आहे। आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे। अगदी 2 मिनिटं व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण की सरकारच्या माध्यमातून इतके महिने झाले मुहूर्तच लागत नव्हता, परंतु अखेर आता पीक विम्याला मुहूर्त लागला आहे। नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आता सुरू झाला असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहे। हे पैसे सुरुवातीला 14 जिल्हे आणि 84 तालुक्यांमध्ये दिले जाणार आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि 100% तुमच्या खात्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळून जातील, कारण की सरकार पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही मदत पाठविणार आहे। नेमकं पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी येणार आहे आणि कोणाला मिळणार आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा असून सरकारकडून निधी आता मंजूर झाला आहे। दुसरा टप्पा वाटप आता सुरू झाला असून याद्या सुद्धा आता आला आहे। तुम्ही लगेच यादी तपासून पहा। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तालुक्याचं नाव आलं तर थेट तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमा करण्यामध्ये येतील। पहिल्या वेळी ज्यांना पैसे मिळाले नव्हते त्यांना आता दुसऱ्या टप्प्यामध्ये नक्कीच पैसे मिळणार आहेत। आता जाणून घ्या, या योजनेमध्ये कोणाला 14,000 तर कोणाला 15,000 तर कोणाला 17,000 रुपये मिळणार आहे। सरकारची एक महत्त्वाची यादी आली असून यात नाव असल्यास थेट 19,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। पण लक्षामध्ये ठेवा, हे पैसे सुरुवातीला फक्त 14 जिल्ह्यांमध्येच येणार आहे। या जिल्ह्यांची नावे आता मी तुम्हाला पुढे वाचून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। अगदी 1 मिनिटामध्ये आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया, कारण की यादी अत्यंत महत्त्वाची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का नाही। ज्यांचे नाव यादीमध्ये आहे त्यांना 17,000 ते 18,000 रुपयापर्यंतची मदत आता मिळणार आहे। सरकार आता सर्व शेतकऱ्याला सरसकट म्हणजे सर्वांना मदत देण्याचं काम करीत आहे। यामुळे शेतकरी बांधवांना
आज मोठा आधार मिळत आहे. हे पैसे थेट DBTच्या माध्यमातून वितरित केले जात आहे. याचा अर्थ असा आहे, सरकारने तिकडून बटन दाबली की 15 ते 20 मिनिटाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात. आता सरकारने 2 अटी घातलेली आहे. त्या अटींची पूर्तता शेतकऱ्याला करावी लागेल. आता कोणत्या अटी आहे ते देखील जाणून घेऊया. कोणाचेही पैसे अडकणार नाही असे सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे कोणत्या शेतकऱ्याने नाराज होऊ नका किंवा काळजी करू नका. कोणाला 14,000 मिळतील तर कोणाला 18,000, पण पैसे 100% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. आता आपण पाहून घेऊया की कोणत्या 14 जिल्ह्यात आणि कोणत्या 84 तालुक्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे. सरकारने 2 वेगवेगळ्या याद्या पाठवल्या आहे. पहिली यादी पीक विम्याची आहे, ज्यामध्ये 17,000 रुपये मिळणार आहेत. दुसरी यादी नुकसान भरपाईची आहे, ज्यामध्ये 18,000 रुपये मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता जास्त चिंता करण्याची गरज पडणार नाही. सरकारने मोठी घोषणा केली असून सर्व रक्कम आता मंजूर करण्यामध्ये आली आहे. तुम्हाला तुमची यादी लगेच तपासून घ्यायची आहे. यादी कशी बघायची हे आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत. तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे सर्वात आधी वाटप केले जाणार आहे त्यांची नावे सुद्धा आपण तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, हे पैसे सर्वात पहिल्यांदा ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जमा केले जाणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सरकारने दिली आहे. आता त्यामध्ये कोल्हापूरचं नाव पण या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर बघा, करवीर तालुक्यात सुद्धा हे पैसे जमा व्हायला वाटपाला सुरुवात झाली आहे. या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे आणि नुकसानीचे पैसे जमा होणार आहे. येथे शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आता चिंता करायचं सोडून द्या, कारण तुमच्या भागाचे नाव यादीमध्ये आलं तर बघा, तुमच्या खात्यामध्ये निधी नक्कीच जमा होणार. पुढचा तालुका आहे जामनेर. या तालुक्यात सुद्धा नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा मंजूर झाला आहे. सर्व पैसे थेट DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारी साहेबांनी सांगितलं आहे, आता कोणालाही जास्त वाट पाहण्याची गरज पडणार नाही. सरकारने आता नवीन नियम काढला आहे. जर तुम्हाला हे पैसे हवे असतील तर तुम्हाला 2 महत्त्वाची कामे तात्काळ पूर्ण करावी लागणार. जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर तुमचे नाव यादीमधून कापले जाईल आणि तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ही कामे पुढच्या 5 दिवसांच्या आतमध्ये जितकं लवकर असो तितक्या लवकर करून घ्या. पुढील काही तालुक्यांची नावे पाहूया जिथे मदत मिळणार आहे. सरकारने बघा 663 कोटी रुपयांचा नवीन निधीला मंजुरी दिली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या फाईलवर सह्या देखील केल्या आहे. ज्यांना आधी पैसे मिळाले नव्हते त्यांच्यासाठी हा निधी खूप महत्त्वाचा आता ठरत आहे. पुढचा तालुका जाणून घ्या, जो आहे राहुरी. येथे 17,000 रुपयांचा पीक विमा आणि 18,500 रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच पाथरी तालुक्यातील शेतकऱ्याला सुद्धा 13 ते 17,000 रुपयांची मदत मिळणार. त्यानंतर बीड जिल्ह्याचा पण समाविष्ट आहे. बीड जिल्ह्यामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबरच आहे. बघा, त्यानंतर या ठिकाणी पूर्णा तालुका, शेलू तालुका आणि सोनपेठ तालुका या ठिकाणी सुद्धा पैसे वाटप आता सुरू झालेलं आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांची यादी अजून राहिलेली आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, हे तालुके होते. शेतकरी मित्रांनो बघा, काही तालुके आणि आपण काही जिल्हे पाहिलेले आहे. आता लगेच या ठिकाणी आपण बँकांची यादी जाणून घेऊया, ज्या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून हा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुमची बँक तपासून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, जिला की SBI बँक असं देखील म्हणतात, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया,
त्यानंतर बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश झालेला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची खाते आपल्या जिल्हा मध्यवर्ती किंवा जिल्हा सहकारी बँकेमध्ये आहे, जसे की परभणी जिल्हा बँक, बीड किंवा नांदेड जिल्हा बँक, अशा सर्व बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. अगदी एका मिनिटामध्ये आता जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. बघा, या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुमच्या खात्यामध्ये आता काहीच तासामध्ये निधी जमा होत आहे. बघा, निधी जमा होण्यासाठी किमान 24 तास तरी लागतात. सरकारने सांगितल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये वितरण सुरू आहे. पहा, या पीक विमा योजनेचा आणि नुकसान भरपाईचा फायदा मिळवण्यासाठी महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांना बघा महत्त्वाची जी काय कामे करायची आहे, आधार लिंक, ई-केवायसी. आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यांचा यादीमध्ये समावेश आहे. अहमदनगर, जळगाव, त्यानंतर कोल्हापूर, सातारा, सांगली, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचसोबत हिंगोली, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना सुद्धा मदत मिळणार आहे. तुमचं या यादीमध्ये नाव आहे का नाही हे जाणून घ्या. जर नाव असेल तर कसलीच अडचण येणार नाही. आता सर्वात महत्त्वाची 2 कामं म्हणजे की जवळच्या CSC केंद्रामध्ये जाऊन ई-केवायसी करून घ्या. दुसरं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असावे आणि तुमचा मोबाईल नंबर सुद्धा हा तुमच्या अकाउंटशी जोडलेला असावा. हे केल्याशिवाय पैसे खात्यामध्ये येणार नाही. ही माहिती तुमच्या ओळखीच्या 2 ते 3 शेतकऱ्याला नक्की शेअर करा, म्हणजे की शेतकऱ्याचा हक्काचा निधी शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. आता बघा, भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या पीक विमा आज येईल, उद्या येईल, परंतु पीक विमा शेतकऱ्याला मिळाला नव्हता. पहा, पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे. कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.